नमस्कार मित्रांनो, आता चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. कसे आहात? मस्त ना? कशी झाली तुमची दिवाळी? माझी तर दिवाळी सुरुवात नेहमीसारखी झाली, रडतच झाली आणि रडतच शेवट झाला. नेमकं काय काय झालं तुम्ही बघा. मी माहेरी गेलते, तिथं पण माझे वडील नाहीत आणि अत्यंत खूप दुःखाचा दिवस गेला तिथं. आणि गेल्यापासून मुली नुसतं आजारी पडल्या, काय करावं काय कळत नव्हतं. आणि शेवट कंटाळून पोरं जास्तीत आजार होतील म्हणून शेवटी मी आले इथे घरला सासरी सासरी आले. आणि मुलं काल दिवसभर आजारी, मी पण आजारी पडलो होतं. आणि काल आले मी घरला, पोरं पण आजारी होते, सगळं झालं. इतकं म्हणजे सण सगळ्यांचा दिवाळी इतका आनंदाचा असतो आणि इतका मोठा सण असतो, पण आनंद तर व्हायला पाहिजे, सगळ्यांनी आनंद साजरा करतात. पण माझ्या नशिबात जन्मल्यापासून आनंद नाहीच. पण वाटलं होतं लग्न झाल्यावर तर सुखी राहील मी, पण कुठलं काय आणि कसलं काय. काल आलो तिथनं धाव करून. आणि मित्रांनो, दिवाळीची शेवट चांगली होईल असं वाटलं होतं, पण तुम्हाला माहीत आहे माझे मिस्टर वारलेत. कशामुळे वारलेत, काय वारलेत, हे सगळं मी तुम्हाला मागल्या व्हिडिओ सांगितल्या. तरी तुम्ही माझ्या चॅनल जाऊन बघा काय झालं ते. तर मित्रांनो, काल आलो हसत खेळत, तो दिवाळीची सुरुवात तर केलतो, कारण मुलांना चांगलं सुख भेटावं यासाठी आम्ही साजरा केलो. कसं तर दुःखातच हसत हसत केलो आम्ही. आणि काल ह्यांचा श्राद्ध होता. कोणालाही दिवाळी केलो, इतका आनंदात साजरा करायचं म्हणून केलतो. कोणीही इतकं म्हणजे एकही फराळ म्हणजे तयार केला जसा हाय तसा फेकून दिलो आम्ही, गायला घातलो. आणि खरं सांगायचं मित्रांनो, हा सण हाच नाही, प्रत्येक सणाला प्रत्येक वेळेस आठवण येत असते ह्यांची. माहेरला गेले होते 2 दिवस सुखी राहता येईल, आनंद राहता येईल म्हणून, पण कसलं काय. तिथं पण माझे पप्पा वारले होते म्हणतात. तुम्हाला मी मागच्या गेल्या आठवड्यात व्हिडिओ टाकला होता पप्पांचा, नंतर मला काय तेवढं सादर करता आलं नाही. इथं काल आले, काल दिवसभर यांचा श्राद्ध साजरा केला. तुम्हाला तर क्लिप बघा, मी काय बाकीच पूर्ण व्हिडिओ केला नाही, कसा केला काय केलं, फक्त फोटो पुजलेल्यावर फोटो दाखवलाय. तो क्लिप पूर्ण बघा तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही आता ते क्लिप बघितला असताना फोटो पुजलेला. आणि मी काय व्हिडिओ काय केला नाही तयार, कारण अनेक पाहुणे आले होते घरात आणि ते म्हणणार ह्याला काय पडलंच नाही, ही निस्ता व्हिडिओच्या पाठीमागे लागते. अगोदरच घरात खूप भांडण व्हायला लागलेत सतत, कोणाच तर राग माझ्यावर काढायला आलेत. काय झाले माहीत नाही, घरातले कोण लोक भांडण लावायला आलेत काय माहीत, काय कळना. मी व्हिडिओ बंद करावा असं सगळ्यांची अपेक्षा आहे. काही दिवसात ते पण इच्छा पूर्ण होईल मित्रांनो. खरं इतकं खरंच माझं आयुष्यासारखं कोणाला आयुष्य देऊ नको देवा, एवढंच देवाकडे प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ तिथं संपवणार आहे मित्रांनो. आणि शेवटचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. ये काय लागलं येड्या.